रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जडते संचित ऐसी आहे धर्मनीत, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय. निधी कर्म घडो कोठे आडराणी पडो, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय. तुका म्हणे मळ राहो निधी तापजाळ, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय. विठ्ठला वा. यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज केवलम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये. यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः, ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा. श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वज्जनमानस मराळ सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय नास्तिकाला या अभंगातून उत्तर देतात. आज या पुण्यक्षेत्रामध्ये कीर्तन सेवेचा पहिलाच प्रसंग. उखळीकर नावाचा नमुना याच्या अगोदर इकडं आला नव्हता. इकडच्या मंडळीनं टीव्हीवर युट्यूबवर पाहून या महाराजाला कार्यक्रम द्यायचा असं ठरवलं. कार्यक्रम दिला आणि पहिली वेळ मी लवकर आलो, नाहीतर स्पेशल माझा संवाद असतो. मैं देर करता नहीं देर हो जाती है. नेहमी उशिरा येणं, शाळेत उशिरा, संस्थेत उशिरा, कीर्तनाला उशिरा, भागवताला उशिरा. एवढंच नाही, जन्मायला उशिरा. 10.5 महिन्याला जन्मलोय मी. आमचे आई वडील घाबरून गेलते, मरते का काय कोणास ठाऊक. 10.5 महिन्यापर्यंत. जुन्या काळात डॉक्टर सोनोग्राफी नव्हती, दाई असायची, दाई. आणि डॉक्टर पेक्षा तिच्या हाताचा गुण असा, आलेलं लेकरू ती सरळ करीत होती. त्यासारखे शिजरन फाडाफाडी नव्हती. जन्मच तसा. त्या दाईचा हात. तिनं सांगितलं आमच्या आईला, गंगामाय, ज्येष्ठ महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा आषाढ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाळणपणाचे दिवस संपतेत आहे. ज्येष्ठ गेला, आषाढी गेला आणि श्रावण अर्धा गेला. आमचे वडील म्हणले, मरतय का काय, पोटात हाय का नाही कोणास ठाऊक. 1.5 महिना समजा. जो महाराज उशीर करतो तो कीर्तन उशिरापर्यंत सोडील काय नवल आहे का? सगळंच उशिरा. झोपेतून उठणं उशिरा, जेवण उशिरा, सगळ्याचे जेवण. बरोबर आहे. सगळ्याचे जेवण झाले तरी मी जेवतच होतो, कारण माझी एक पद्धत आहे, माझ्या संस्थेची रीत आहे. घ्यायचं तितकं खायचं, आणि खायचं असेल तरच घ्यायचं. जे पत्रवळ्यात उष्ट ठेवतात ते अन्न त्यांना शाप देतं. मग शेवटच्या काळात माणूस म्हणतं, बघा खायला मागितलं, गुलाबजामुकडे हात गेला, गुलाबजामुन तोंडात टाकला आणि ठसका लागला, फुक्कून केलं, गुलाबजामुन बाहेर पडला, देवानं खाऊ दिलं नाही. कसं खाऊ दिलं नाही? मन है दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम।
मग त्यानं खाल्लं, त्याला मध्ये गिळू दिलं नाही. म्हणून शब्द आहेत, घास गिळी सत्ता हाती नाही. तुम्ही घास हातात घेतलेला गिळणारच खाणारच ही सत्ता तुमच्या हातात नाही. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आणि म्हणूनच तुम्ही या ठिकाणी जी रामकथा ऐकतात ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं ऐश्वर्य संपन्न आणि विदर्भ रत्न रामायणाचार्य हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय माझे गुरुबंधू रामराव महाराज ढोक यांच्या मुखातून रामकथा ऐकतात. सगळ्यांना असं वाटलं असेल रामाबद्दल संताबद्दल काहीतरी, आज गुरुवार आहे, गुरुबद्दल काहीतरी वर्णन येईल. यांनी तर विठ्ठलाचं सांगायला सुरुवात केली, संचिताचं सांगायला सुरुवात केली. कधीही लक्षात ठेवा, आमच्या जीवनामध्ये जे सुख दुःख घडतं ते दुसऱ्यावर अवलंबून नाही. माणूस म्हणतं याच्यामुळं बिघडला त्याच्यामुळं बिघडला, नाही. सोनं किती दिवसात घाणीत ठेवा, मातीत ठेवा, सोन्याचं चमकन सोन्याची किंमत कमी होत नाही. ज्ञानोबारायच्या संगतीमध्ये चांगदेव महाराजांसारखे आले. ज्ञानोबाराय योगी झाले का योग्याची माऊली असून चांगदेवाला त्यांनी भक्त करून घेतलं, योगी ठेवलं नाही. आणि तेही आपल्याकडून नाही, मुक्ताबाईकडून. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 7 वर्षाची मुक्ताबाई 1400 वर्षाच्या चांगदेवाला उपदेश करते. 1400 वर्ष जगला पण चांग्या कोराच राहिला. हे शब्द मुक्ताबाईचे. आणि ते ऐकल्याबरोबर चांगदेव महाराजांना कान धरले. 7 वर्षाच्या मुक्ताबाईला कोरा कागद पाठवल्यावर तो चांगदेव महाराजांना पाठवलेला सांगितलं नाही कुणी. कसं कळालं? न सांगता तुम्हा कळो येते अंतर. सांगायची गरज नाही. आम्हाला आमच्या जीवनामध्ये जे सुख दुःख होतं ते दुसऱ्यामुळं होत नाही, आपल्यामुळं. आपल्या कर्माचे फळ आहे. आपण जे करतो त्याला क्रियमान म्हणतात. आपण जे भोगतो जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि प्रारब्ध भोगत असताना कर्म शिल्लक राहिलं आणि आयुष्य संपलं. माऊली सांगतात अगा कर्मी जै उरावे तैतिही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म शिल्लक राहिले पण कोणतं राहिले? पापात्मक राहिलं का पुण्यात्मक राहिलं? महाराज आम्हाला काय माहित आहे पापात्मक पुण्यात्मक सुकृत दुष्कृत? जनावराला कळतं, माणसाला कळत नाही का? जनावराला कळतं. उन्हाला उभं राहाव का सावलीला उभं राहाव, पावसात भिजाव का निवाऱ्याला राहाव, वाळलेला चारा खाव का हिरवगार गवत खाव. मग जनावराला कळतं ते आपल्याला कळत नाही का? माणसं म्हणतात महाराज आम्ही एवढं चांगलं वागायलो आणि आम्हाला कशामुळं दुःख? विनाकारण दुःखही होत नाही आणि विनाकारण सुखही होत नाही. त्याला कारण लागतं. कारणाशिवाय कार्य घडत नाही. शास्त्राचा सिद्धांत आहे. पुण्य शिल्लक असलं की सुख मिळतं, पाप शिल्लक असलं की दुःख होतं. महाराज पापन पुण्यन आम्हाला वाटतंय का दुःख व्हावं? मग पुण्यामुळं सुख मिळतं तर पुण्य का करत नाहीत? पापामुळं दुःख होतंय तर पाप का सोडित नाहीत? पुण्यस्य फलमिच्छन्ति पापम करोति यत्नतः. फळ पाहिजे पुण्याचं आणि करतात पाप. काही माणसं म्हणतील महाराज कळत नाही का? कोण म्हणतं कळत नाही? राग येऊ देऊ नका. फटकळ महाराज आहे, उखळ फटकळच असते.
उखळात घातलं की मुसळचा टोळाच बसतो. मी इथंच नाही महाराज, अयोध्येमध्ये सुद्धा, प्रयागराजला सुद्धा, आमच्या संस्थेत सुद्धा फटकळ बोलणार आहेत. का? आता काही माणसं म्हणतात महाराज खरं बोललं की सख्या आईला राग येतो, पण तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे सत्य सांगे येऊत राग येते. कोणाला राग आला तरी हरकत नाही, तुझ्या हिता लागी करी वसवसी का. आता मला तुम्ही सांगा, दुःख झाल्यावर कोणताही माणूस काय म्हणतो? आमच्याकडून काही चुकलं असेल, माळ गळ्यात गण लावतो, वारी करतो, पोथी वाचतो, कीर्तन ऐकतो, दान धर्म करतो, आम्हाला दुःख होतंय, काही पहिल्या जन्मी आमचं चुकलं असेल. सुख झाल्यावर तुम्ही आम्ही नाही, ज्ञानोबारायासारखे म्हणते पूर्वजन्मे सुकृते थोर केली ती मज आजी फळासी आली. काही काही माणसं म्हणतात महाराज अंगाला कपडा नव्हता, पोटाला भाकर नव्हती, भीक मागून खात होतो, रस्त्याच्या कडीला झोपत होतो, शेत नाही, घर नाही, अंगण नाही, काही नाही, पोटा करता या पोटा कारनिगा झालो पांगीला जना, भीक मागून खात होतो. पण आता पहिल्या जन्मातलं काही पुण्य उदयाला आलं आणि आता घर आहे, शेत आहे, गाडी आहे, कपडे लत्ते, बायका मुलं आहेत, सुख आहे. महाराज पहिल्या जन्मात काहीतरी पुण्य केलं त्याचं फळ हे कळतंय ना सगळ्याला. मग जगात एकही माणूस कोणत्याही देशाचा, कोणत्याही राष्ट्राचा, कोणत्याही पंथाचा, कोणत्याही संताचा, कोणत्याही ग्रंथाचा असू द्या, जगात कोणालाच दुःख आवडत नाही. मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. दुःख जर कोणाला आवडत नाही, सुखम सर्वाय रुच्यते, सुख सगळ्याला आवडतं, का मिळत नाही? सवाल आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? सुखाकरता सगळी जग धडपड करते पण सुखच मिळत नाही. दुःख घालवण्याचा प्रयत्न करते पण दुःखच जात नाही. सुख आणि दुःख कोणत्या कर्माचे फळ आहेत? आपण जे कर्म करतो त्या कर्माचे दोन प्रकार पडतात. शास्त्रानं सांगितले विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. विहित कर्म म्हणजे शास्त्रानं, वेदानं, संतानं, उपनिषदानं, पुराणानं करा म्हणून सांगितलं त्याला विहित कर्म म्हणावं, आणि करू नका म्हणून सांगितले त्याला निषिद्ध कर्म म्हणावं. करू नका म्हणून सांगितले ना, ते करायचं नाही. निषिद्ध कर्म कोणीही करू द्या त्याला दुःख होणार, विहित कर्म कोणीही करू द्या त्याला सुख मिळणार. मोठे माणसं कळणारी नाही, तुम्ही लेकराला विचार. आता या पोरी आहेत ना, ए पोरी, ए खडी साखर इकडे बघ, खडी साखर कोणी कधीही खाल्ली तर कशी लागते मा? गोड. वा बघा बरं एवढीशी पोरगी. आता तू माय सांग, मिरची कोणीही कधीही खाल्ली तर कशी लागते? तिखट. वा बघा एवढं लेकराला कळायले. मिरची कोणीही खा, कधीही खा, तिखटच लागणार, तिचा गुणधर्म आहे. खडी साखर कोणीही खा, कधीही खा, कोणत्याही देशात खा, गोडच. आता पुरुष मंडळीला विचारतो, सगळ्या पुरुषांना, विठ्ठला पुरुष मंडळीला विचारतो, तुम्ही बर्फाला हात लावला कसा लागल महाराज? बर्फाला हात लावला कसा लागल? गार. बर्फ शीतल आहे, थंडगार लागल. माय मावल्यांना विचारतो, संख्या भरपूर आहे, संघटित आहेत, हा, आणि असा तुम्ही परमार्थ केला की उद्या बायांचंच राज्य येणार.
घड्याला भजन नको वाटायले. हा, टाळी वाजवा म्हणल्यावर बाया खणखण टाळे वाजवित्यात आणि गडी म्हणतात कोणताही महाराज येत टाळ्या वाजवाय. पागल आहेत का महाराज लोक? का ज्ञानोबा रे तुकोबा रे पागल आहे? करा विठ्ठल स्मरण म्हणता. आणि एकट्याला दोघाला नाही, कीर्तनाला येणाऱ्याला नाही, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुश्चिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण. माय माऊल्यांना विचारतो, ताई तुम्ही चूल पेटवली, विस्तो पेटवला, गॅस पेटवला, स्टोव पेटवला, शेगडी पेटवली आणि पुन्हा विस्तो तयार झाल्यावर त्याला हात लागल्यावर गार लागतं ना? माय मावल्या म्हणत्यात कुठलं माणूस म्हातार आणलंय, त्याला हात लावल्यावर चटका बसतय, आग होती अंगाची. आता विचार करा, मी तुमच्या पुढे प्रश्न मांडतो, तुम्ही विस्तवाला हात लावताल आणि थंडगार लागावं असं वाटत असेल तुम्हाला, होईल का? हा, शक्य नाही. का? त्याचा गुणधर्म आहे त्या विस्तवाचा, चटका देणं, भाजणं. हा, तस निषिद्ध कर्माचा गुणधर्म आहे तुम्हाला दुःख देणं. काही माणसं म्हणतील महाराज आमच्या घरात वारी आहे, माळकरी, मायबाप माळकरी, सोयर संबंध माळकरी, लग्न माळकऱ्याबरोबर पोरगी द्यायची असो की करायची असो, माळकरी बघून देवदेव करणारा बघून आम्हाला का दुःख व्हावं? या जन्मात तुम्ही पुण्यकर्म करता, पण पहिल्या जन्मातलं म्हणून शब्द आहे, पूर्वजन्मी पाप केले ते मी या जन्मी संपविले. आमच्या संस्थेतली विठ्ठलबा घुले म्हणायचे, तुझा एक स्वतंत्र गाथाच काढ केशा. कारण मला सवय असं जीभजोड बोलण्याची. उगाच की घेणं देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पेनं. लोकाला वाटतंय अभंग आहे काय की, हे अभंग नाही, ती केशव वाच. मी बोलतोय, जोडून बोलतोय. आमचं काय कीर्तन म्हणजे तुका म्हणे ह्यातनं त्यात घोडं गेलं कांद्या वांग्यात. अरे बोधे बुवानं महाराज गाथा पाहिला, क्षेपक अभंग पाहिले, म्हणले केशव बुवा हे तुका म्हणे ह्यातनं त्यात कशात आहे? मी गाथा पाहिला, म्हणलं गाथ्यात नाही माझ्या माथ्यात आहे, मला सवय आहे म्हणलं. असं महाराज लक्षात ठेवा, तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू वाईट आहे कळत नाही का? बिडी ओढणाऱ्याला बिडी सिगरेट वाईट आहे कळत नाही? गांजा ओढणाऱ्याला गांजा वाईट आहे कळत नाही? मटण खाणाऱ्याला मटण वाईट आहे कळत नाही? दारू पिणाऱ्याला दारू वाईट आहे कळत नाही? कोण म्हणतं कळत नाही? बिडी जर चांगली वाटली असती तर त्या घरच्या कारभार्यानं म्हणलं असतं, धुतले का तोंड सगळ्याने, बैठकी द्या आणि घ्या बिडी आणि वाडा. ते म्हणते आम्हाला सवय लागली, पोरो नकारे काळीज जळून जाते, बेंडके पडतात. महाराज नवी गाडी असली ना, आदळापट होऊ द्या, काही होत नाही. गाडी 50च्या पुढे गेली की मग त्याचं दुखायला सुरू होत. आणि मी खरं सांगू महाराज, काय माझे वडील 94 वर्षाचे होईपर्यंत बसून कीर्तन केलं नाही. आमचे महाराज म्हणले, खुर्ची आणली, बसून बसायचं तब्येत. महाराज 94 वर्षापर्यंत एक वारी, एक कीर्तन, एक माऊलीचा सोहळा त्यांनी चुकू दिला नाही. आम्ही इथून इथपर्यंत सुद्धा गाडीनं येतो. सेवा केली त्यांनी, त्याचा मेवा मला मिळाला. माऊलीच्या रथामाग आळंदी ते पंढरपूर पर्यंत माऊलीच्या सोहळ्याबरोबर पाठीमाग 4था आणि 5वा नंबर, 4था आणि 5वा नंबर उखळी करायचा आहे. 128 वर्षाची परंपरा आहे माझी. 8वी पिढी आहे कीर्तनकाराची. वडील कीर्तनकार, आजोबा कीर्तनकार, चुलते कीर्तनकार, चुलत भाऊ कीर्तनकार. काही माणसं म्हणले
कधीच तुम्हाला वारीला बघितलं नाही, दिंडीत बघितलं नाही. पण तुमचे वडील कीर्तनाला हजर, दिवसभर चालायचं आणि पुन्हा कीर्तनाला हजर. बाळाभाऊ पाषाणकर, रामभाऊ मुरुंबीकर, हे सगळी जुनी मंडळी. लक्ष्मण महाराज इगतपुरीच्या कलाकारांच्या हाताखाली शिकलेले, आणि मी दांडेकर मामांच्या हाताखाली वशिला. त्यांनी मधुकरी मागून शिकलं, मी आयत जेवून शिकलो. म्हणून त्यांना परमार्थाचं फळ मिळालं. आम्हाला गाडी असून जरा कंबर दुखती, गुडघे दुखते, शुगर आहे, बीपी आहे, अल्सर आहे, अपेंडिक्स आहे, मूळव्याध आहे. रोग राग मानू नका. रोग कशामुळे होतात? तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. पाप केल्याशिवाय रोग होत नाही, कोणीही असो महाराज. काही लोक म्हणतील महाराज कीर्तन भजनाशिवाय दुसरं काय काम करत नाहीत, माय नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, कोणतं नातेवाईक नाही, लग्न नाही, माग पुढे काही नाही, आणि पैसेच करतात. महाराज खोटं नाही. आळंद देऊन आल्यावर दिया उसका भला, नाही दिया उसका भला. आश्चर्य वाटल. 71-72 ला बाबा परळीच्या भोवताली फड चालवत असताना 2 रुपयावर कीर्तन केले. 75 पैसे सायकलला लागायचे रात्रीला, नाईटला, आणि 1.25 रुपयामध्ये खाऊन पिऊन खुश. 6 पैसे छटाक भजे होते. 2 रुपये लिटर दूध होतं, ते निरस दूध. आता आधा दूध आधा पाणी, ज्यादा डाले तो बाई मानी. तुम्हाला खोटं वाटल. 2 कीर्तन सायकलवर, लुनावर, मोटरसायकलवर करून मी म्हणलं बाबा पैशाशिवाय गत्यंतर नाही. पैसे घ्यायला सुरुवात केली. माझ्या वडिलांना शेवटपर्यंत वारी केली, पैशाचा विचार केला नाही. आम्ही पैसा फेकून कीर्तन ऐकू, आणि पैसे घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस पासून रोग सुरू झाले. बीपी, अल्सर, अपेंडिक्स, मूळव्याध. महाराज जेवताना तुम्ही जिलेबी खाऊ लागला, माझ्या पोटात कसं होऊ लागलं, मला खाऊ वाटू लागलं. पण काय करा, आमच्या पोरानं सांगितलं बाबा गोड खाऊ नका, नाही तर चक्कर येऊन पडतात, झटका येतोय. महाराज का हो असं होतंय? का देव खाऊ देत नाही? लोक आग्रहानं खाऊ घालतात, का खाऊ देत नाही देव? ऐका, तुम्ही दिल्याशिवाय तुम्हाला मिळत नाही. ना दत्तमुपतिष्ठतु ऐसा श्रुतीचा असे अर्थ. माऊलीनं स्पष्ट सांगितले, तपे विन दैवतन दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. तुम्ही दिल्याशिवाय तुम्ही मिळत नाही. शेतकरी वर्ग आहे आपला, पेरल्याशिवाय तुम्हाला खळं करण्याचा अधिकार नाही. तुम्ही पेरताल, मग वाईट पेरताल आणि चांगल्या खळ्याची अपेक्षा करताल. पेरी कडू जिरे, मागे अमृत फळे, कसं शक्य? बिडी ओढली आणि तरुण आहे तोपर्यंत काहीही नाही, वय झालं छटाकाचा, अर्ध्या छटाकाचा, 1.5 छटाकाचा हिरवा गार महाराज घट्टच्या घट्ट बेंडका पडतय. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात गेल्याबरोबर डॉक्टर नाडी बघतय, नख बघतय, डोळे बघतय, बॅटरी लावून जीभ बाहेर काढा बघतय, कानाला स्टेथोस्कोप लावतय, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या. काय होतंय? बेंडके पडतात, खोकला येते, उबाळी येते, बेंडके. तुम्हाला एकट्यालाच का? हो. बिडी ओढतो, सिगरेट ओढतो, गांजा ओढतो. डॉक्टर म्हणला हे सोडावं लागल. ते माणसं डॉक्टरला म्हणतात बिडी नाही ओढलं की संडासच होत नाही. रामकथा चालून थोडा उशीर लागला. एकमेव आमच्या संस्थेतला एकच माणूस ढोक महाराज, घडीकडे बघून महाराज 1 मिनिट उशीर नाही, 1 मिनिट लवकर नाही, लांबवणारे नाहीत आणि आकडणारे. ठरलेल्या वेळेपेक्षा कमी कीर्तन इंगळे महाराज होऊन गेले. अजात शत्रू कोणालाच भजनाचं अंग आणि सेवा वृत्ती.
कधीच 2 तास कीर्तन नाही. 2 तास, 1 मिनिट जास्त नाही, 1 मिनिट कमी नाही. ढोक महाराज उशिरा सुरू होऊन लांबवत राहणार उपळीकर. कधीच टाइमात नाही. आळंदीत सुद्धा नाही. तर महाराज डॉक्टर म्हणतो तुम्हाला हे सोडावं लागेल. लांबला रामकथा लांबली. बायका म्हणल्या आज उशीर झाला, चहा प्यायची वेळ गेली, डोकं जड पडले. चहा प्यायला त्या वेळेवर पेलं पाहिजे. चहा प्याव वाटला की प्याला पाहिजे, नाही तर डोकं जड पडतंय. पोथी कीर्तन सप्ताह म्हणल्याबरोबर हे बाबा मटण दारून अंडे नाही तर काहीच नाही. 7 महिन्यात मटण खाल्लं नाही, हातपायाचा घराटा होऊन गेला, हातपाय ढिले झालेत. दारू पेली नाही, टेन्शन आलं. मग मटण खाणाऱ्याला मटण वाईट आहे कळत नाही वाटतं का? आमची गाडी पुढे निघाली, चौबदार पुढे सरका सरका, महाराजांचं उखळीकर महाराजांचं कीर्तन आहे सरका. आणि मंत्र्याची गाडी, पोलीस माग माग पुढे पोलीस आणि मंत्री जाऊ लागले. आणि चौबदाराला वाटलं थांबा थांबा मंत्री साहेब, आमच्या इथं सप्ताह, आज सप्त्याचा दुसरा दिवस आहे, रामकथा आहे, मंडप डेकोरेशन काय सुंदर, वा वा वा. आणि बघा अन्नदान नामचिंतन कसा समाज आहे. ऐसे संतजन ऐसे हरीचे दास, ऐसा नामघोष सांगा कोठे. महाराज एवढे टाळकरी बघितल्यावर महाराज सांगू का, मला आळंदीन पंढरपूरचं पिल्लू वाटतंय हे गाव. नाही तर मी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कीर्तन करतो. 4-5 टाळकरी. तुकोबारायाला 11 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 14 टाळकरी मिळाली, 15वा नाही मिळाला. तुकोबारायाला आज आमच्यासारख्या फाटक्या तुटक्या महाराजाला सुद्धा किती टाळकरी. अरे वाजवणारे बघितले ना, यांचे बोट फुटून रक्त निघतंय, म्हणून यांनी वाजवल्याबरोबर टाळी वाजवा वाटते. वा शाबास, चाल म्हणली, आलाप घेतले किंवा असं वाटतंय मरून या जावे. अरे भजन, आमच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, भजनाला महत्व आहे. बोलायला तर कोणी पाठ करून बोलतोय, पण भजना करता स्वर ताल आवरो संवादी विवादी रेला मुखडा लग्गी उठावणी हे सगळं आलं पाहिजे. नाही तर काय गातो ते कळेना, राग आळवितो नाना. नाही महाराज, योगानं तसं चोपदारानं सांगितलं थांबा थांबा या या. ते म्हणलं आज नाही, आज आमच्या साहेब लोकांची मीटिंग होती, आम्ही लातूरला मटन हॉटेल बिअर बार मधून वाईट खाऊन वाईट पिऊन आलो, उद्या आंघोळ करून येतो. म्हणजे त्यालाही माहिती आहे आपण खाल्लेलं वाईट आहे. काही माणसं म्हणतात महाराज दारू पिलं की काही सुधरत नाही, दारू पिलं की कोण म्हणतं सुधरत नाही. फुल दारू पिऊ द्या त्याला आणि पसाभर लेंड्या द्या आणि त्याला म्हणायचं हे काळे मनुके आहेत, हे खाल्लं की रक्त वाढत आहे. ते असं बघतोय महाराज, तारवटलेलं लाळ गळू लागले. ते म्हणते लेंड्या तर मनुके म्हणायला मला काही कळत नाही का. तेवढं दारू पिल्यावर त्याला कळतंय ना. 20 रुपयाची नोट द्यायची, त्याला म्हणायची 200ची नोट आहे चिल्लर दे. 2 1 0 20ची नोट आहे 200 म्हणायले. कळत नाही कोण म्हणतो, कळतं त्याला. अरे त्याला बोलू नका तुम्ही. ते म्हणते महाराज या दारूनं तब्येतीचं वाटोळं, इज्जतीचं वाटोळं, पैशाचं वाटोळं, लेकरा बाळाचं वाटोळं, संसाराचं वाटोळं, सगळे जग थू थू करतंय, पिदकडं म्हणतंय. एक सांगू, मी म्हणलं सांगा. ह्या दारूनं कृष्णाचं खानदान खल्लास केलं. एवढा देव परमात्मा, त्या जांबवंतीचा मुलगा सांब
यांनी मैरेक नावाची दारू, समुद्र मंथनातून निघालेली वारुणी नावाची दारू आणि सांबानं मैरेक नावाची दारू तयार केली आणि आपसामध्ये पाजून एकमेकाला मारून खल्लास झाले. एवढा कृष्ण परमात्मा भगवद्गीता सांगणारा, पायाला बाण लागला, अवतार संपला, एवढा देव बरबाद या दारूनं. भागवत ऐकले का? ते मला म्हणते, मी गप बसल्यावर हे भजनी म्हणतेत, महाराज आम्हाला टच टच बोलतात. हा, नोटेशन म्हणू लागल्याबरोबर असं केलं, आम्हाला का म्हणू दिलं नाही? आम्ही काय वाईट म्हणू लागलोत का? भजनच करू लागलो. महाराज त्याला बोला की, मी काय बोलायचं, मी सांगणार आहे ते त्यानं सांगितलं ना, की कृष्णाचं खानदान बर्बाद केलं या दारूनं. मंगलाष्टकामध्ये तुम्हाला माहिती आहे, लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा, ती वारुणी नावाची दारू समुद्र मंथनातून, ती किक बसत नाही, हिंड बसत नाही, झिंग येत नाही, म्हणून मैरेक नावाची दारू पिऊन बर्बाद झाली. महाराज कळत असून सुद्धा का बदल करता आला नाही? त्यांना त्यांच्याकडून पाप का करून घेतलं? अर्जुनाकडून युद्ध करून घेतलं, देवा चांगलं केलं का? हा, आणि त्या केलेल्या कर्माचं फळ आम्हालाच भोगावं लागल, तू सांगशील, पण आम्हाला. म्हणून संतांचे शब्द आहेत, केले कर्म झाले तेची भोगा आले. तुम्ही जे कर्म करताल तेच तुम्हाला भोगायला मिळेल. भोगत असताना कर्म शिल्लक राहिलेलं तुम्हाला सोडित नाही, म्हणून शब्द आहे भोगणे ते म्हणून ब्रह्मादिकाला सुद्धा चुकणार नाही. महाराज म्हणून नास्तिक लोक, वेदाला न मानणारे, धर्माला न मानणारे, संतांना न मानणारे म्हणतात, काय करायचं, गंजावान, माळ घालान, कीर्तन करान, भजन करान, दान धर्म करान, वारी करान, भजन. अरे नशिबातलं जात नाही ना, त्याच्याकरता उत्तर आहे. बदलता येतं का? सुभाषितकाराने किती सुंदर वर्णन केले. अवश्यं भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर्न लिप्पेरन् नल राम युधिष्ठिरः. तिघाची उदाहरणं दिलीत महाराज. नलराजा, रामराजा, धर्मराजा, या तिघाचेच का उदाहरणं दिलेत? पुण्यवान, किती पुण्यवान. पुण्य श्लोको नलो राजा, नल राजा पुण्यवान, त्याला वनवास चुकला नाही. नल दमयंतीची ताटातूट झाली, महाराज खायला मिळालं नाही. रामराजा, ऐकायलात ना तुम्ही रामायण, मर्यादा पुरुषोत्तम, उत्तम पुरुषाची मर्यादा केले रामायण रामाआधी. वाल्मिकी ऋषीनं रामायण लिहिलं, त्याप्रमाणे देवाला वागावं लागलं. बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे. आता गादीवर बसवायच्या वेळेस, रामाला गादीवर बसवायच्या वेळेस ठराव पास केला दशरथ राजानं. मी आता म्हातारा झालोय, पोरग तरुण आहे, त्याला कारभार द्यावं, आपलं गप राहावं. हे त्रेतायुगामध्ये बर का. कानाजवळ केस पांढरे झाले, झालं, आपण तरुण होतो तोपर्यंत केलं. आता पोरगा आलंय कामाला, त्याच्याकडे राज्य द्यावं. काही काही म्हातारे महाराज तोंड साडायलेत पण खुर्ची सोडीनत. खुर्ची करता भांडण, मला 2-2 खुर्ची आहेत.
किती भांडणं आहेत खुर्ची करता, काय काय प्रसंग चालू आहेत. महाराज गादीवर बसवायच्या वेळेस त्या कैकेयीनं सांगितलं, रामाला वनवास, माझ्या भरताला गादी. दशरथ राजानं म्हणायचं, लाडकी असतील तर असतील घरची, राम गादीवर बसल आणि दशरथ बी गादीवर बसल, वाटण्या करा. होतय ना. रामाला कळाल्याबरोबर रामानं सांगितलं, बाबा तुम्ही वचन मोडू नका. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. शिबी राजानं आपल्या अंगाचं मांस तोडून दिलं, पण त्या कपोत पक्षाला अभय दिलं. स्वप्नात ज्यांनी दान दिलं, जागृतीत खरं केलं. आम्ही जागृतीमध्ये सत्याची पट्टी जाहीर करतो आणि स्वप्नात सुद्धा देत नाही. झालं ना सप्ताह. आता काय करायचे, धंदे लावलेत महाराज लोकांनी. एवढे माणसं गोळा करायचे, एवढे टाळकरी, एवढ्या माणसानं पराठ्या उपटायला, कापूस याचायला, सोयाबीन काढायला गेलं तर किती पैसा होईल. माणसं जमवायचेत ना, गाड्यान गोड्यान पैसे खर्चायची काय गरज आहे. गौतमी पाटील, सुरेखा पुणेकर, सपना चौधरी आणली नाचायला, या म्हणायची गरज नाही, पुढे सरका म्हणायची गरज नाही. कीर्तनात तुकोबाऱ्याला म्हणावं लागलं, यारी यारी लहानतो, सगळ्याला म्हणावं लागलं या भजन करा. तमाशामध्ये पैसे सोडा म्हणायची गरज आहे का. आहेत पैसे. लांब बसलेला माणूस पुढे येते असं करीत, बाबा बसा, लांबून हेरत नाही, काय करायचं, मरायचंय का पुढे. कीर्तनात जवळ म्हणलं, लांबून आहे करत, बस वाटलं तर बसत, नाही तर कंबर दुखली की लावून देतो. अरे संत महात्मे म्हणले, निजल्याने गाता उभा नारायण, तुम्ही झोपा, देव उभा आहे. पण वाईट गोष्टीकडे जाईन. महाराज मला अजून कळालं नाही, मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये, मोठमोठ्या गाड्यामध्ये करोडो रुपयाची संपत्ती असून घरात सुख नाही. दुकानदारी, एवढे दुकान मोठमोठे, पण गिऱ्हाईक नाही. पण काय नशीब असेल त्या दारूच्या दुकानाचं. एवढ्या कोरोनामध्ये सप्ते बंद, मंदिर बंद, दिंड्या बंद, भजन बंद, अन्नदान बंद, पंक्ती बंद. मुसलमानाच्या राज्यात बंद झालं नाही, इंग्रजाच्या राज्यात बंद झालं नाही, पण कोरोनानं माणसं चार उभे दिसले आणि एकानं फक्त असं कर. पहिलं शेतामध्ये जनावर न्यायचं तर त्याला मुंगसच म्हणतात ना, असं बांधित होते, त्याला वास घ्यायचा. अरे त्याच्या कष्टाचं आहे, त्याला खाऊ द्या ना थोडं. नाही असं करून देवानं महाराज त्यांचा काय वार घेतला आणि माणसाला मुंगस लावले पट्टे. आवताला झोपायचं असलं, गाडीला झोपायचं असलं, नांगराला झोपायचं असलं की जोते असं गळ्याला. मग आता काही जणांचे गळे मनके टुकले पट्टे. तुम्ही कुत्र्याला जनावराला लावता, तुम्हालाही लावला देवानं. पहिल्या जन्मात मी अन्नदान न केल्यामुळं मला देव गोड खाऊ देत. 400 शुगर आहे हो, दुसरे खाऊ लागले की मी नुसतं बघतो. महाराज मला आहेर जरी असला, मी कोणाच्याच लग्नाला जात नाही. एकुलता एक आहे मी. आई वडिलाला बरं दिसायला डाव आहे का, कमाईला कमी आहे का. 5 लाख रुपये महिना कमवतो महाराज. कोणतंच कीर्तन 50,000च्या खाली नाही, आणि कोणतीच महाराज कृष्ण कथा, भागवत कथा 3 लाखाच्या खाली नाही. एवढा पैसा असून सुद्धा महाराज अजून कोणी दिली नाही, म्हणून दुसऱ्याचंही देखवत नाही. नकटे काळे बेंद्रे हो, असे माणसाला लग्न आहेत, भिकाऱ्याला लग्न आहेत, माझं होईच ना. का. अरे
तुमच्या हातावरची रेषाच नाही लग्नाची, होईल कसं? ऐका, त्याच्याकरता गादीवर बसायच्या वेळेस, राज्याभिषेक व्हायच्या वेळेस प्रभू रामचंद्राला कुठं गादीवर बसता आलं का? वनवासाला जावं लागलं. आमच्या ज्ञानोबारायानं सांगितले, कर्मे राम वनवासा गेला. उग दोष देऊ नका महाराज त्या कैकईवर. काय राग आला सगळ्या लोकाला. त्रेतायुगापासून, द्वापार युगापासून कलियुगापर्यंत अजून कैकई नाव कोण ठेवलं नाही. आणि कैकईमुळं महाराज रामराज्य आलंय. कैकईनं रामाला वनवासाला पाठवलं नसतं तर रावणाच्या राक्षसानं या भारताभर जगात राक्षसानं राज्य केलं असतं. काही माणसं म्हणतात, महाराज बरं झालं राक्षस. कोण म्हणलं राक्षस गेले? बिनमाळ करायच्या रूपानं राक्षसच आहेत की. कोंबडे राहू देनत, बकरे राहू देनत. काय केलंय तुमचं त्यांनी? खायचंय ना मटण, हत्ती कापाव, वाघ कापाव, ते खाव. अश्वन नैव गजन नैव व्याघ्रन नैवच नैवच आजा पुत्रुत. ते बिचार मैं करते धरान हाना. अरे काय माणसं आहेत महाराज. इतके दिवस पिढ्यान पिढ्या कीर्तन भजन करायलो, माझ्या स्वप्नात देव येईन. आणि हे संडासला तांब्या येत नाहीत, यांच्या अंगात देव येते ना. आणि देव आला तर पुरणपोळी मागत नाही, बकर कोंबड. हे बरं कळतंय त्या देवाला, बकरन कोंबड. महाराज हे सगळे माणसाचे नखरे आहेत. मी लहान असताना एका गावामध्ये डम 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 वाजलं. वाजल्याबरोबर एका बाईनं केस सोडले, पदर कमरेला खावला, असं करून आता मी खरं सांग का, बिलिंदर माणूस आहे. कीर्तनकार झालोय म्हणून नाही, कीर्तन कसं पोळालं बाबा, पोळालेलं कसं कळालं? देव अंगात आल्यावर. नाही तर देव अंगात, अरे न जळे न बुडे नोहे काही विषती अमृत पाहिजे. ज्याच्या अंगात येते त्याला एक कब्बर एंड्रिल पाजून बघा बरं, आणि एंड्रिल पाजून सुद्धा ते जगलं ना, मी त्याची सेवा करायला तयार आहे. सगळं सोडून देतो महाराज. हे सगळे नखरे आहेत महाराज. आणि त्याच्यामुळं उपकार कैकईचे, कैकई इतकी महान होती, तिनं सरळ सांगितलं शास्त्रकाराला. लोकांनी दशरथ राजाला बाईल बुद्धीचा म्हणू नये, आधी होता भला परी या रांडेने नाशिला. या बाईमुळं रामाला वनवासाला पाठविलं असं म्हणू नये, म्हणून माझे मस्तकी ठेवावा दोष, तुम्हाकडे लेश नाही. नाही मला वाईट म्हणू द्या, माझ्या नवऱ्याला वाईट म्हणू, याला म्हणावं पतिव्रता. इथं नवऱ्याला आमच्या नवऱ्याला काहीच अक्कल नाही. एवढंही म्हणलं तरी पाप लागतंय बरं का. 8 प्रकारचं पातिव्रत्य असतं. नवऱ्याची बदनामी केली, पाप लागणारच. पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी. कर्मे राम. महाराज कोणतं कर्म रामानं केलं असेल त्याला गादीवर बसायच्या वेळेस वनवास? इथं साल पुकारली महाराज, आणि दुसरे म्हणले, त्यांनी काल म्हणलेले आज दुसऱ्याला म्हणू द्या, हे टाळ तुमचा घ्या. आम्हाला पुकारलेली चालेल, आम्हाला कॅन्सल केलं. अहो टाळकरी जर सरकवला तर भांडणं व्हायलेत. तुम्हाला खोटं वाटेल, महाराजाला विचारा. माझ्या फडावर 22 साली आहेत. 22 साली नाही दिला, कीर्तन संपल्याबरोबर भजने हात धरते. काय गुन्हा केला? आमची चाल का नाही? आमचे वडील होते 4 घंटे कीर्तन, आजोबाचं 4 घंटे कीर्तन, आता 2 घंटे व्हायला उशीर. उठून चाललेत माणसं.
राग मानू नका. कीर्तन भजनातून उठवले माणसं. कीर्तने बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखी. तमाशातून का उठून जात नाही? असं करून बघतोय, काय नाचली. वाईट गोष्टीकडे सगळं जग आकर्षित होतं. जुन्या काळात रामाकडून म्हणजे महाविष्णूकडून कोणतं तरी पाप घडलं म्हणून गादीवर बसायच्या वेळेस वनवास. ऐका, ज्ञानोबारायचं प्रमाण आहे, कर्मे राम वनवासा गेला. मग त्याची पोथ्या पुराणामध्ये चौकशी केल्यावर कृतयुगामध्ये वृंदा नावाची महान पतिव्रता होती. वृंदा, तिच्या नवऱ्याचं नाव जालंधर. ती वैष्णव होती, शिव उपासक होती, शिव विष्णूचा अभेद मानणारी होती. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय. शंकराबरोबर युद्ध तिच्या नवऱ्यानं सुरू केलं. शंकराला घाम फुटला. सब देवन के देव बडे देव महादेवाला सुद्धा त्रिशूळ चालणं, पिनाक नावाचं धनुष्य चालणं. मनोमन विचार केला आणि शंकरानं एकमेकाचे नाही, महाविष्णूला विचारलं, हा मरत का नाही? महाविष्णूनं त्याचं नशीब बघितलं आणि सांगितलं, भोले बाबा, त्याच्या बायकोचं पतिव्रता पण आहे म्हणून तिला सुरक्षितता आहे, तो मरू शकत नाही. मग पतिव्रता नुसते लेकरं बाळण बायका मुलं घरदार स्वयंपाक करून खाऊ घालणं त्याचे कपडे तो धुणे याला म्हणत नाही. एक नंबरच्या पतिव्रतेचं लक्षण सांगितलं आमच्या संतांनी. पतीच्या मतान अनुसरोनी पतिव्रता, नवऱ्याच्या मनातलं ओळखून वागते ती एक नंबरची. नवऱ्यानं सांगितल्यावर ऐकते, वचनानं मोडी बोली नेते दोन नंबरची. आणि नवऱ्यानं सांगूनही ऐकत नाही. आणि बरं झालं मला नाही म्हणून, नाही तर तिनं मला चपलीनं हाणलं असतं. असला कसला महाराज आहे, कशाला लग्न केलं म्हणून. महाराज, नवरा जेवण करून झोपला, ऊन उतरलं, झोपेतून उठला, डोळे चोळले, आळस दिला आणि त्याच्या मनात आलं, शब्द ऐका, मनात आलं, जेवण झालं, झोप झाली, ऊन उतरलंय, हातपाय तोंड धुवाव, चहा प्याव, पान खाव आणि दुकानाकडे किंवा शेताकडे चक्कर मारावी. बोलला का तो? मनात आल्याबरोबर बाईनं तांब्या भरून हसत हसत तांब्या घेतला, तोंड धुतलं, तांब्या हातातला घेणं, टावेल देणं, टावेलनं तोंड पुसून बसला, चहा करून आणणं, चहा पिणं झालं की कब्बशी घेऊन जाणं, पानपुडा आणणं, न सांगता. एक नंबर. दुसरा नंबर, काय करायलीस? झोपेतून उठले, तांब्या भरून दे. जेवायला बसली होती, हातातला घास ताटात टाकला, तुमचं जेवण झालं, झोप झाली, मी आत्ता जेवायले, हातानं घ्या. नाही, ताट बाजूला सारलं, तांब्या घेऊन, तांब्या तोंड धुतलं, तांब्या घे, तिथंच ठेवा म्हणली नाही, घेतला. टावेल दे, हातात दिला, तोंड पुसून बसला, चहा कर, मी जेवायले, तुमचं जेवण झालं, झोप झाली म्हणली नाही, चहा केला. चहा पिणं झाल्यावर कब्बशी घेऊन जा, घेऊन गेली. पानपुडा घेऊन ये, पानपुडा आणून चहा कब्बशी घेऊन गेली असती तर, पण वचनानं मोडी, त्यानं सांगितलंय ना कब्बशी घेऊन जा, दोन हेलपाटे होतील, पण पानपुडा आणून दिला. हे दोन नंबर. आता तिसरा नंबर सांगू का नको? का महिला मंडळीची संख्या इतकी आहे आणि बायानं जर मारायला सुरुवात केलं, कोणी सोडवित नाही हो, पोलीस सुद्धा सोडवित नाही. हा, काय सांगावं महाराज. योगानं हे झोपेतून उठला, आळस दिला, काय करायलीस? तांब्या भरून आण बरं, झोपेतून उठलोय, तोंड धुतो. बाई आली, कमरेवर हात दिला, एवढाले डोळे केले, गिळल्याबरोबर पसरला होता. हा, दोनच हात आहेत, मायबापाची लाडकी, तुमच्या घरात राब राब राबते, इतकं काम करते, हाताला दम नाही.
घास गिळत नाही मी. आणि काम पाणी दे पाणी दे. उठून घेतलं तर बिघडल का? पण नवरेपणाला सूड घेताल बायकोचा, कुठं फेडताल, माझा तळतळटला. शे म्हणला पाणी पहाट उठून मीच भरलंय. आणि एक तांब्याभर मागितलं तर 35 वर्षापूर्वी लग्नाच्या अगोदर मायबापाकडे किती लाड होता आता सांगायची गरज आहे का? हळवटाची खाल्ली पोळी ती सदा उरात जाळी. पहिलं सांगायली. आपलं चुकलं म्हणला, घाणीत दगड टाकायचा आणि शिंतोडा उडून घ्यायचा. आपलं चुकलं म्हणला, गालात मारून घेतलं, उठलं बाथरूम मध्ये गेलं. त्यानं तोंड धुतलं ना असं करीत करीतच बाहेर आलं. टावेल कुठे दिसत? आता मीच म्हणून नांदले, खानदानाची होते म्हणून नांदले. दुसरी पळून गेली असती. खुंटीवरचा टावेल दिसत नाही. हाताला रोग झालाय, वारं गेले, लकवा भालाय, डोळ्यात माती पडली का? हातान घ्या ना. त्यानं घेतला टावेल, तोंड पुसलं. झालाय वेळ, चहा करा. नाही केला की सगळ्या गल्लीत सगळ्या भावकीत बायकोची बदनामी करायला ते एक नंबर करते. चहा केला, नेऊन दिला. यानं पेला मुकाट्यानं. कप बशी घेऊन, मीच नेते, माझ्या हाताखाली काय दाशी आहेत का? मी काय कुठली राणी आहे का? कप बशी नेली का? पानपुडा घेऊन ये. किती खाण्याचा नाद. तोंड आहे का नगरपालिकेची कचरा कुंडी? काहीही खातय. हिच पोथी पुराणात नाव नाही, कळाल्यावर सांगल. महाराज त्या पतिव्रतेचं पातिव्रत्य भ्रष्ट करण्याकरता तिला स्वप्न पाळलं. स्वप्न का पडतंय शास्त्र सांगतो. मेंदू पासून हृदयापर्यंत पुरीतती नावाची नाडी आहे. त्या नाडीतून वायूचं संवहन होतं. म्हणून आवडे ते वृत्ती कीर्ती आधी मनवनीची उठीन, मग ते वाचा दिठी कराशी. अगोदर मनात येतं, मग इंद्रिय काम करतात. योगायोगानं त्या नाडीवर दाब पडला की दोन गोष्टी घडतात. कल्पित कल्पनेचा, भ्रमाचा स्वप्न पडतं आणि माणूस स्वप्नातून जागा होतो. दोन गोष्टी एकदाच. म्हणून स्वप्न पडलं की पुन्हा जागा होतो मनुष्य. तिला धुळीनं ओटी भरायलेल्या विधवा स्त्रिया दिसल्या. महा वाईट स्वप्न. कुस बदलली, दुसरं स्वप्न पडलं. कपाळाला शेंदूर, केस मोकळे, रेड्यावर बसून जालंधर दक्षिण दिशेकडे जात आहे. बापरे, माझा नवरा युद्ध करायलाय आणि असलं स्वप्न पडलं, काय करावं? आता महाराज वेळेवर आला तर काही हरकत नाही, पण उशीर झाला आणि त्याचा फोन बंद आला. कारभारी म्हणते चालू होता वा, आले होते लातूर पर्यंत, आवसा ओलांडलं होतं. मग आता फोन का उचली नाही? धडक तर बसली नसल, मेल तर नसल. वेळेवर पाहुणे नाही आले, कुणीतरी लावालावी केली असल. आमच्या पोरीबद्दल कोण भाव की चांगली नाही हो म्हणायची काय गरज आहे? उशीर झाला असल. नाही, वाईटच विचार का करतो ऐका. रजोगुण आणि तमोगुण वाईट विचार करतात आणि सत्वगुण चांगला विचार करतो, पण सत्वगुण अल्पमतात आहे. वाईट विचार करणारे डबल आहेत. वाईट विचार रजोगुण तमोगुण करतो. उठली बाहेर आली, काय वाईट स्वप्न पडलं. बाहेर अस्वल आणि वानर चेंडू सारखं जालंधराचं मुंडकं खेळू लागले, त्याचं रक्त गळू लागलं. असं काय दिसलं हे? लगेच भगवान महाविष्णूनं नखशिखांत जालंधराचं रूप घेतलं आणि हाक मारली, वृंदे, शंकराबरोबर युद्ध करून मी विजयी झालो, औक्षण कर. पहिले 2-3 प्रसंग वाईट झाले आणि समोर बघितलं, सारासार विचार केला नाही. पंचारती आणली, लगेच पायावर पाणी घातलं, तीर्थ घेतलं, पायाला कुंकू लावले, महाराज औक्षण केलं, मुटके ओवाळले आणि हाताला धरून घरात आणलं. मंचक अर्धांगी होती, बायको होती, मांडीवर बसले. तिकडं शंकरानं त्रिशूळानं जालंधराचं मुंडकं उडवलं आणि सेनापती घेऊन आला. राणी वृंदा, घात झाला. शंकराबरोबर युद्ध करत असताना जालंधर महाराजाला वीरगती प्राप्त झाली. तुम्हाला सती जाण्याकरता मुंडकं घेऊन आलो.
ही म्हणली मी तर जालंधराच्या मांडीवर आहे, सेनापती असा म्हणतो. शंका आली. सारासार विचारामध्ये शंका येत नाही, अविचारामध्ये शंका येते. शंका आली की ताटकन उठली आणि लगेच विचार, कोण आहे, कोण आहेत तुम्ही? महाविष्णूनं रूप प्रगट केल्यावर डोळ्यातून अश्रू. मी एकादशीचं व्रत करी होते, मी हरिभक्त होते, मी तुला लेक, मी तुझी भक्ती करणारी लेक असताना लेकीला विधवा करून कोणता धर्म सांभाळला? मला माझ्या नवऱ्याचं सुख मिळू दिलं नाही, मी तुला शाप देते, तुलाही तुझ्या बायकोचं सुख मिळणार नाही. लग्न झालं, वनवासाला निघाले. वनवासामधून 13.5 वर्षांनंतर सीतेला रावण घेऊन गेला पंचवटीतून. कोणी मदत केली? माणसानं मदत केली नाही, देवानं मदत केली नाही, अस्वलानं वानरानं मदत केली. तिथं नाटक करायला आलेले अस्वलन वानर, 72 कोटी रीस आणि 18 पद्म वानर दळ यांनी मदत केली. रावणाला मारलं, सीता सोडून आणली. रामराज्य झालं, गादीवर बसले राम. 5 महिन्याची सीता गरोदर. लगेच एका धोब्यानं बोलला, रावणाची इथं राहिलेली सीता हिनं घरात घेतली, आपण नाही घेणार बा असं. तेवढ्या एका शब्दाकरता सीता लक्ष्मणाला सांगून वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये सोडली, 5 महिन्याची गरोदर. महाराज, जगाच्या मालकाचे लेकर झोपडीमध्ये गवताच्या काड्यावर जन्मले. काय वाटलं असेल? जगत जननी सीतेला काय वाटलं असेल? लेकर मोठे झाले, अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडला, लवकुशानं धरला. इकडून राम बाण घेऊन, इकडून लवकुश. बाप लेकाचं युद्ध होणार. सीता तिथं प्रगट झाली, सांगितलं, रामा हे तुझे लेकर आहेत, लवकुशा हे तुझे वडील आहेत. हॅप्पी एंडिंग भेटले. चला म्हणले आता अयोध्येला राज्य करू. सीता जमिनीत गेली. झाला का सुखाचा संसार? त्या पतिव्रतेनं दिलेला. म्हणून कधीही लक्षात ठेवा, पतिव्रतेचा शब्द देवाला सुद्धा तुका म्हणी पतिव्रता, आणि तिची देवावरी सत्ता. म्हणून कधीही या गोष्टी सांभाळाव्या लागतात. महाराज, रामाचं झालं की त्या सीतेला का बेजारी? हा, अरे जरा जर महाराज डोहाळे पुरले नाही तर लेकराचा कान फुटतय म्हण. आणि ते डोहाळे तर सोडून द्या, रानात नेऊन सोडलं, काय वाटलं असेल? महाराज, सीता एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळेस लंकेत गेलेली आहे. पहिल्या जन्मामध्ये सीतेचं नाव वेदवती होतं. तिनं आई नसल्यामुळं बापाला सांगितलं, बाबा तुम्ही पूजापाठ करीत राहता, मी आश्रमामध्ये एकटी, मला पिंजरा घेऊन द्या, मी रागू महिना पाळीन आणि त्यांच्या बरोबर खेळल. रागू महिना पाळण्याकरता पिंजरा आणला, पिंजऱ्यात फळं ठेवले आणि ते झाडाला टांगला. रागू महिनामध्ये शिरले. तिची चाहूल लागल्यावर भुर भुर उडून गेले. रागू निघून गेला आणि महिनामध्ये अडकली. ती माझ्यासारखीच जरा धीराची होती, तापडायची नव्हती. ती माग राहिल्यावर तिनं दरवाजा बंद केला. रागू झाडावर बसून किलबिल करायचा आणि ती मैना किलबिल करायची. कोणी नसल त्यावेळेस रागू वरून आणि ही मैना खालून एकमेकाला चोंचीमध्ये चारा. चाहूल लागली की भुरकून उडून जायची. अशी किती दिवस? 11 महिने 14 दिवस. बेटा, रागू महिन्याची ताटातूट करू नको, सोडून दे. बघा तुम्ही, नवीन लग्न व्हाव, महाराजानं गाडी दरवाजापर्यंत आणली. चला भजने, तुम्ही व्हा पुढे. येतात. नवीन लग्न झाल्यावर निघतच नाही, कारण दरवाजात महाराज येतोय, गाडीतून हाक मारते. आणि भजण्याची बायको नवीन लग्न झालेली कवाडाच्या आड असती आणि ती काय म्हणती, तुम्हाला सप्तेच करायचे होते तर मी नव्हतो ना, तुम्ही गेलात की मी माहेरी जाते, बसा बोंबलत. मग हे म्हणते, तुम्ही व्हा पुढे, मी येतो. आणि कार्यक्रम संपून काय आम्हाला पुढे पाठवलं, दुखूच लागलं. काही दुखत नाही. पण निनांदीला 17 बुद्धी फुटलं, कपाळ बांधली चिंदी. नांदायचं नसल्यावर काय करावं?
तुम्हाला खोटं वाटेल, मी कार्यक्रमाला नाही म्हणत नाही, पण त्या माणसानं तिकडून सांगितलं महाराज जरा वर्ग नाही वाय का जमल तसं घ्या बरं का. लगेच त्याच दिवशी फोन, हॅलो मला दवाखान्यात नेलंय येणं होत नाही, घ्या भागू, तुम्हाला आडा तो हमारा खडा. हा कबूल केल्यावर पळत दवाखान्यातून उठून पळते का महाराज. मोरीत गेलेलं लेकरू पैशाच्या नादानं बाहेर आलं तर मग महाराज काय येत नाही. योगानं तिनं पिंजऱ्यातून मैना सोडून दिली आणि भुर्र करून गेली. मला माझ्या रागूपासून पिंजऱ्यात ठेवलं, तुला रावण पिंजऱ्यात ठेवी. महाराज त्या मैनेला वियोग झाला, पोपटालाही झाला का नाही. तो पोपट गणू नावाचा धोबी झाला अयोध्येमध्ये. आणि देवानं सांगितलं जरा जगामध्ये पाहून या माझ्याबद्दल काय बोलतेत. आणि त्या अंगरक्षकानं गुप्तहेरानं सांगितलं राजा तुझ्याबद्दल सगळे चांगले बोलतेत, पण धोबी म्हणला. रावणाची तर राहिलेली सीता घरात घेतली, तेवढा एका शब्दाकरता सोडावं लागलं. म्हणून वियोग घडला सीतादेवी. महाराज हे सगळ्याला, अरे शब्द आहे का माझ्या माऊलीची, कर्माते शंभू मानी आपण किती फळसी कर्माभेन. असं म्हणल्याबरोबर लोक म्हणले वाघ म्हणला वाघ्या म्हणा खातय, मराव तर लागणार, दुःख तर भोगावं लागणार. ऐका आमच्या ज्ञानोबारायची भाषा, माझ्या सत्यवादाचे तप. ज्ञानोबाराय बोलल ते खरं होत होतं, ते सत्यवादी. त्यांनी सांगितले कर्मा ते शंभुमानी आपण किती पळसी कर्मा भेन. बाप रखुमा देवोर विठ्ठला शरण आणि केली कर्मे निवारी नारायण. हे संचितामध्ये तुमचं डोंगरा एवढं जरी पाप असलं तरी तुम्ही त्या पापाला भोगण्याची गरज नाही, दुःख भोगण्याची गरज नाही. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. तुमचं सगळं पाप जळून जाऊ शकतं अभंगाच्या.
धर्माला फार महत्व आहे महाराज. म्हणून संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.